नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, नवीन पोलीस भरती 2026 संदर्भात वेगवेगळे अपडेट आलेले इथून मागे आपण बघितलेले होतं. वेगवेगळ्या घटकांमार्फत रिक्त जागांची माहिती मागवल्याचे आपल्या निदर्शनास आलेले होते आणि या गृह विभागामध्ये अंतर्गत वेगवेगळ्या वेगवान हालचाली चालू झालेल्या आपल्याला बघायला भेटतील नवीन पोलीस भरती 2026 संदर्भात. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आजचे अपडेट आहे सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात मोठे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये मी म्हणेल. त्यासाठी डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. एकूण जागा अंदाजित किती असणार आहेत, जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. सर्वात मोठी भरती येऊ शकते का, काही यूट्यूब चॅनलवरती, टेलिग्राम ग्रुपवरती 20,000 पेक्षा जास्त पदांची पदभरती केली जाणार आहे असं सांगितलं जात आहे. तर डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिल्यांदा अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील. तर त्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. पोलीस भरतीच्या तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच. दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. कारण हेच प्रश्न पुन्हा पुन्हा 50% प्रश्न रिपीट होत असतात. त्याच्यामुळे या जुन्या प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणाचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. या पुस्तकामध्ये 14,675 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आले आहे. तर या पुस्तकामध्ये 16,900 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे. दोनही पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकता आणि जर ऑनलाईन घ्यायची असेल तर Amazon, Flipkartवरून देखील खरेदी करू शकतात. आता जी दुसरी पुस्तके आहे ना, ती सर्वात बेस्ट पुस्तक आहे वन लाइनर स्वरूपाची. पोलीस भरती व्याकरणासाठी सर्वात बेस्ट पुस्तक हे आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये संपूर्ण शब्दसंग्रह कव्हर करण्यात आलेला आहे. छोटी-छोटी ही पुस्तके आहेत. त्याच्यानंतर संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज याच्यामध्ये कव्हर करण्यात आले आहे. त्याच्यानंतर पोलीस भरतीसाठी चालकसाठी संपूर्ण जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात या पुस्तकामध्ये सर्व कव्हर आहेत. आणि याच्यामध्ये बघू शकता तांत्रिकचा सर्व ज्या चालकच्या प्रश्नपत्रिका 79 आहे त्या सर्व कव्हर करण्यात आलेले आहेत आणि हे संपूर्ण सामान्य विज्ञानाचे प्रश्न आता जास्त विचारले जातात. हे सर्व पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. नक्की तुम्ही खरेदी करा. 100% या पुस्तकांचा फायदा होईल. जसेच्या तसे प्रश्न आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून या पुस्तकांमधून रिपीट झालेले तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आता व्हिडिओचा जो मेन मुद्दा आहे तो मेन मुद्दा दाखवतो आणि इथं जाहिरात कधीपर्यंत येईल, जागा किती असणार हे देखील अंदाजित माझ्याप्रमाणे मी सांगणार आहे. ठीक आहे, बघू शकता हे महाराष्ट्र शासन अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय मुंबई कुलाबा येथून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. इथे तुम्ही तारीख बघू शकता 11/6/2026 म्हणजे 11 जूनची ही अपडेट आहे. परंतु आता सर्वीकडे या ठिकाणी टेलिग्राम ग्रुप YouTube वरती इकडे तिकडे आलेली तुम्हाला बघायला भेटत असेल. ठीक आहे. आता इथं विषय काय आहे बघू शकता. पोलीस शिपाई, पोलीस चालक, पोलीस सशस्त्र बल म्हणजे या ठिकाणीचे SRPF. ठीक आहे. त्याच्यानंतर पोलीस बॅट्समन, त्याच्यानंतर कारागृह पोलीस संवर्गात रिक्त असलेल्या पदांची माहिती पाठवणीबाबत सर्व माहिती या ठिकाणी पाठवलेली सांगितलेली आहे. काय आहे अपडेट? संपूर्ण अपडेट नीट समजून घ्या. त्याच्यानंतर सविस्तर कमेंट तुम्ही करू शकता, काही माहिती विचारू शकता. इथे काय म्हटलेलं आहे? उपरोक्त विषयास अनुसरून सर्व पोलीस घटक प्रमुखांना कळवण्यात येते की त्यांनी त्यांचे अधिपत्याखालील दिनांक बघू शकता 1/1/2026 म्हणजे 1 जानेवारी 2026 म्हणजे या वर्षीच्या पहिल्या दिवसापासून ते बघू शकता 31/12/2026 व दिनांक नीट समजून घ्या. इथं 1/1/2027 ते 30/6/2027 या कालावधीत पोलीस शिपाई, पोलीस चालक, पोलीस बॅट्समन, पोलीस SRPF, त्याच्यानंतर कारागृह पोलीस याच्यामध्ये सर्व रिक्त होणारी पदे सोबतच संवर्गात सेवानिवृत्ती म्हणजे या ठिकाणी रिक्त होण्या सेवानिवृत्ती, स्वेच्छा सेवानिवृत्ती, प्रतिनियुक्ती, पदोन्नती, जिल्हा बदलीने रिक्त झालेली पदांची माहिती सोबत सादर केलेल्या विहित नमुन्यात या कार्यालयास आज दिनांक न चुकता कार्यालयाचे अधीक्षक यांना श्री शंकर कुलकर्णी यांचे ऑफिस शंकर बी कुलकर्णी OS बघू शकता इथं माहिती दिलेली आहे. या युजर ID वर कृपया न चुकता पाठवावी. ही माहिती कधीपासून कधीपर्यंतची मागवलेली आहे नीट तुम्ही समजून घ्या. कधीपासून बघू शकता जवळजवळ 1.5 वर्षाची माहिती मागवलेली आहे. 1.5 वर्षामध्ये रिक्त होणारी पदांची संख्या मागितली आहे. नक्कीच येणाऱ्या काळात खूप मोठी ही भरती असणार आहे. बघू शकता 1/1/2026 म्हणजे आता 2026 चालू आहे, जून महिना चालू आहे. ठीक आहे. तर बघू शकता 1/1/2026 म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून कधीपर्यंतची माहिती मागवलेली आहे. तर बघू शकता
30/6/2026 म्हणजे पुढील वर्षी जून पर्यंत. आता जून महिना चालू आहे. म्हणजे यावर्षी म्हणजे जवळ-जवळ दीड म्हणजे पूर्ण वर्ष 2001 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 1 वर्षाची माहिती मागवली आहे. ती तर मागवली आहेच, परंतु पुढील वर्षाची देखील 30/6/2026 म्हणजे पुढील वर्षी देखील 30 जूनपर्यंत 30 जूनपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली आहे. म्हणजे येणाऱ्या काळातली ही दीड वर्ष रिक्त होणारी आणि रिक्त झालेली सर्व पदांची माहिती इथे मागवलेली आहे. ती संख्या अंदाजित किती असणार आहे मी तुम्हाला इथे सांगतो. ती संख्या 18,000 18,000 ते 20,000 20,000च्या पेक्षा जास्त माझ्या अंदाजे फक्त वैयक्तिक अंदाजानुसार सांगत आहे. 20,000 पेक्षा जास्त पदांची ही पदभरती होऊ शकते. 18,000च्या पुढे तर 100% असणार आहे. परंतु माझ्या अंदाजित एवढ्या दीड वर्षाची पदे भरली जाणार आहेत. रिक्त होणारी आणि रिक्त झालेली पदे येथे भरली जाणार आहेत 2026च्या पदभरतीमध्ये. जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते हे देखील फक्त अंदाजे सांगणार आहे. फिक्स कोणीही सांगू शकत नाही. आता एकूण रिक्त पदे इथं बघू शकता कधीपासून 1/1/2026 ते 31 याच्यामध्ये खाली आहे. ते आता पूर्ण परिपत्रक आपल्याकडे आलेलं नाही. एवढंच आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आपल्याला दुसरीकडे भेटलेलं आहे. त्याच्यामुळे एवढीच माहिती आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्याच्या अंदाजा कालावधी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे. जास्त झालं तर नोव्हेंबर एंडिंगपर्यंत जाहिरात येऊन जाणार आहे आणि येणाऱ्या काळामधील ही सर्वात मोठी भरती असे देखील होऊ शकते. ठीक आहे. फक्त अंदाजे सांगत आहे. परंतु 18,000-20,000 एवढ्या जागा पदभरतीमध्ये भरल्या जाणार आहेत. ठीक आहे. तर आजची ही अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आता सध्या तुम्हाला माहित आहे 22 जूनपर्यंत टेलिग्राम ग्रुप म्हणजे टेलिग्राम पूर्णतः बंद आहे, बॅन आहे भारतामध्ये. तर तोपर्यंत अपडेट आपण टेलिग्राम ग्रुप तरी देखील आपला जॉइन करून घ्या. सर्व अपडेट तुम्हाला तिथे बघायला भेटणार आहेत. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.